नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये भरलेली कारली करणार आहोत. तर त्यासाठी मी 1/2 किलो कारली घेतलेली आहे. तर ही स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. तर आपण आता सर्वप्रथम याला असं कट करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे छोटी कारली असतील तर तुम्ही अख्खं ठेवलं तरी चालेल, पण माझ्याकडे हे मोठे आहेत कारले, त्यामुळे मी हे असे मधून काप करून घेणार आहे आणि ह्यामधल्या बिया अशा काढून टाकायच्या आहेत आपल्याला. तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला बिया ह्यामधल्या काढून टाकायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आता मी सगळी चिरून घेणार आहे कारली. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ही चिरून घेतलेली आहेत आणि ह्यामधल्या सगळ्या बिया अशा काढून टाकलेल्या आहेत. हे बघा, आता आपल्याला इथे हळद आणि मीठ घेतलेलं आहे मी मिक्स करून. तर हे ह्या कारल्यामध्ये असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कारल्यामध्ये हे हळद आणि मीठ लावून घ्यायचे. तर हे बघा, आपण सगळ्या कारल्यांना हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. तर आपण आता ह्याला शिजवून घेणार आहोत. तर इथे बघा, मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर आता इथे चिंचेचं बुटूक घेतलेलं आहे एक मी. तर हे मी या पाण्यात टाकणार आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे कारली 5 ते 7 मिनिटे चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी कारली पाण्यामध्ये टाकली आहेत. आता ह्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि हे कारले शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपली कारली शिजून होत आहेत, तोपर्यंत आपण कारल्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि थोडंसं गूळ घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे खोबरं, लसूण, शेंगदाणे हे सगळं घालून वाटून घेणार आहोत. आता इथे मी कोथिंबीर आणि हा गूळ नंतर घालणार आहे. आधी हे बारीक करून आणणार आहे मिक्सरमधून. तर इथे बघा, हे वाटून आणलेलं आहे मी खोबरं, शेंगदाणे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आपल्याला, हा गूळ घालायचा आहे आणि हे आता एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेऊन वाटून आणणार आहे. तर इथे बघा, मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये हे सगळे मसाले, सुखे मसाले मी मिक्स करून घेणार आहे ह्या मसाल्यामध्ये. आणि मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार आता टाकायचं आहे, कारण कारली शिजताना आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं. तर आता मी हा मसाला एकदम छान असा एकत्र करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर हे बघा, सगळा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे छान असा. तर इथे बघा, आपली कारली शिजून झालेली आहे. तर आपण आता ह्या ताटामध्येही काढून घेणार आहोत. तर आता आपल्याला पुन्हा ह्यावर असं पाणी टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे असं हातावर असं आपल्याला दाबून ह्यातलं पाणी असं काढून टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. आता मी ही सगळी अशीच कारल्यांमधलं पाणी काढून टाकणार आहे. तर हे बघा, ह्यातलं पाणी मी सगळं काढून टाकलेलं आहे. आता आपण जो मसाला बनवून घेतला होता
तो यामध्ये असा भरून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने हा मसाला आता भरून घ्यायचा आहे सगळ्या कारल्यांमध्ये आपल्याला. तर हे बघा सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. तर इथे बघा मी आता कारली तेलावर भाजून घेणार आहे. तर त्यासाठी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती. तर मी तेल टाकणार आहे. आता हे तेल आपल्याला असं सगळीकडे तव्यावर पसरवून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि असं एक एक कारलं आपल्याला यावरती ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता एका बाजूने छान असं आपण ह्याला फ्राय केलं की परत दुसऱ्या बाजूने असं पलटून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा एका बाजूने छान असं भाजून झालेलं आहे आपलं कारलं. आता दुसऱ्या बाजूने असं आपण पलटवून घेणार आहोत त्याला. हे बघा अशा पद्धतीने. तर हे बघा एका बाजूने छान फ्राय झालेलं आहे. आता मी दुसऱ्या बाजूने असं पलटून घेतलेलं आहे. आता ह्यावर थोडासा असा मसाला आपल्याला भुरभुरायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही सुद्धा ह्यावर टाकून घ्यायची. आता पुन्हा ह्याला एकदा अलटी पलटी करायची आहे कारल्याला. तर हे बघा किती छान दिसतंय कारलं आपलं. तर हे बघा आपण दोन्ही बाजूने आता हे छान भाजून घेतलेलं आहे. तर आता 2 मिनिटं ह्याला असं झाकण लावून ठेवूयात आपण. आणि गॅस मी बारीक केलेला आहे. तर 2च मिनिटासाठी हे झाकण लावून ठेवायचं आहे. मग आपलं कारलं खाण्यासाठी तयार होईल. हे बघा आपलं कारलं तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे इथे. तर हे बघा आपलं कारलं छान असं तयार झालेलं आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते याला. तर हे बघा आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर हे कारलं आपण 2 ते 3 दिवस आरामात खाऊ शकतो. हे खराब होत नाही. भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.